नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता, आज केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब हे पाहणीसाठी पुण्यातून निघालेले आहेत. आता संपर्क केल्यानंतर ते देवीघाट ओलांडून पुढे सुद्धा आलेले आहेत. सुरवडी या ठिकाणी, फलटण तालुक्यातील सुरवडी या ठिकाणी त्यांची प्रेस होणार आहे. परंतु निरा जो कालवा आहे, निरा कालव्यावरती जो आळंदी पंढरपूर महामार्ग आहे, ह्या महामार्गावरती जो एकमेव पूल, रामोशी पुलाला समांतर असा जो पूल आहे, ज्या पुलामुळं आळंदी ते पंढरपूर वारीची जी वाहतूक आहे, ती वाहतूक अतिशय सुरळीत होणार आहे. खूप मोठी अवजड जी वाहने जी फलटणमधून शहरामधून जातात, क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये आपण नेहमी बघत असतो की खूप मोठं ट्रॅफिक जाम संध्याकाळच्या वेळेला होत असतं. ते ट्रॅफिक जाम या पुलाच्या पूर्ण काम झाल्यानंतर, या पुलावरून ती वाहतूक वळवल्यानंतर, ती वाहतूक या पुलावरून गेल्यानंतर फलटणवरचा जो लोड आहे, फलटणमधली जी ट्रॅफिक आहे, ती संपणार आहे. परंतु याबरोबर या पुलाच्या कामाच्या परिपूर्णतेनंतर जो पुण्याकडून येणारा जो वर्ग आहे, जो पंढरपूरकडे जातो, तो फलटणमध्ये येणार का? फलटणमधल्या मार्केटवरती त्याचा परिणाम होणार. निश्चितपणे आर्थिक उलाढाली ज्या फलटणमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांच्यामुळे होतात, त्या होणार का? आणि त्याची चिंता निश्चितपणे फलटण तालुक्यातील व्यापारी लोकांना लागलेली आहे. आज नितीन गडकरी यांच्या येण्यामुळं निश्चितपणे माढा लोकसभा मतदारसंघ असो, फलटण विधानसभा मतदारसंघ असो, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडी यांच्या अंतर्गत जी धुसफूस चाललेली, जो संघर्ष चाललेला आहे, सत्तेचा संघर्ष, एक हाती नेतृत्व पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं असताना, राज्यात आणि केंद्रात डबल इंजिन असताना, खूप मोठे मोठे विकास प्रकल्पांना मान्यता दिल्यानंतर, खूप मोठमोठे प्रकल्प परिपूर्णतेकडे जाताना एक विकासाचं राजकारण भारतीय जनता पार्टीनं आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रादेशिक पक्षाचं वर्चस्व संपत असताना आपण नुकतंच पाहिलं की तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांच्या विजयानंतर प्रादेशिक पक्षांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्यामुळे प्रादेशिक पक्षसुद्धा आपल्या पक्षाची बांधणी करून आपलं वर्चस्व आपापल्या राज्यामध्ये कसं प्रस्थापित करता येईल याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. किंबहुना आपण बघू शकतो की मोठ बांधून, विविध प्रादेशिक पक्षांची मोठ बांधून सुद्धा आपल्याला नेतृत्व, राज्याची सत्ता ही हस्तगत करता येते. आणि त्यासाठी निश्चितपणे प्रत्येक पक्ष कार्यरत आहे. आणि तेच राजकारण, तेच अर्थकारण आहे. एवढे मोठे प्रकल्प झाल्यानंतर यातून जो आर्थिक उलाढाल झालेली आहे, शासकीय पैशाचा जो विनियोग झालेला आहे, अनेक कंत्राटदार आहेत. या अगदी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जेवढी गावं येतात, या प्रत्येक गावामध्ये असणारा स्थानिक नेतृत्व, स्थानिक प्रस्थापित नेतृत्व, त्याच्या संपर्कात असणारे कॉन्ट्रॅक्टदार यांना खूप मोठा आर्थिक लाभ यातून झालेला असू शकतो. आणि या ज्या जमिनी गेलेल्या आहेत या प्रकल्पामध्ये, या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ झालेला आहे. परंतु त्यांचं पुनर्वसन, अनेक प्रश्न आपण बघतोय. अवैध बांधकाम असू द्यात, अनियमितता अनेक कामामध्ये झालेल्या असू शकते. आणि मला वाटतं आता वारी 1-2 महिन्यामध्ये या परिसरातून जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या वारीच्या अगोदर या पुलाचं काम जर पूर्ण झालं तर निश्चितपणे जो ताण येतो, फलटण शहर असो, म्हणजे अनेक आळंदी ते पंढरपूर महामार्गावरती जी अनेक गावं आहेत, त्याच्यामध्ये ट्रॅफिकचा जो प्रश्न असतो, तो ट्रॅफिकचा प्रश्न बऱ्याच अंशी संपणार आहे. आणि अतिशय सुटसुटीतपणे वारी आळंदी ते पंढरपूर आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु प्रश्न असा आहे की हे काम पूर्णत्वाकडे का गेलेलं नाही? आणि नितीन गडकरी साहेब यांचा आज हा दौरा नेमका कशा संदर्भात असणार आहे? मला वाटतं आपण सुरवडी या ठिकाणी जे पत्रकार परिषद होणार आहे, त्या ठिकाणी आपण त्यांना हे प्रश्न विचारू शकतो. चला सुरवडीकडे जाऊया.